दोघे उभे का? हातातलं सामान ठेवा ना. हात जड झाले असतील, दुखतही असतील, नाही ना? ठेवा. सावकाश. कसं काय वाटतंय माझ्या अनिकाचं घर? अरे बोल. हो, फारच छान आहे मॅडम. नक्की ना? नुसतं छान आहे म्हणतोस. माझी अनिका या घरातली सून होणार आहे. म्हणजे नुसती सून नाही, तर या घरची राजकुमारी असणार आहे. आणि नयनतारा देवींचा जो मुलगा आहे ऋषी, तो असेल तिचा राजकुमार. तुम्ही? अरे नयनतारा, तुझीच वाट पाहते. तुम्ही बाहेर थांबा. हा, गाडीपाशी थांबा. मी बोलवेन मग तुम्हाला. अभिनंदन. अरे नुसतं असं नाही, अभिनंदन. एक मिनिट. अभिनंदन कशासाठी? आणि हे सगळं काय आहे? हे काय म्हणजे? अगं, दोन कुटुंब आता एकत्र येणार. दोन फॅमिलींचा असा मेळ जमणार. किती गोड बातमी. मग अशी गोड बातमी देण्यासाठी काहीतरी गोड हवंच ना. ही बाई काय म्हणते ते काही कळत नाहीये. ठीक. अभिनंदन. नवीन नात्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला नकोय. काय तमाशा चालवलाय हा? काही काय बोलतेस? आई, तमाशा काय? ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. हा. जगभर अगदी असा भिंग घेऊन जरी शोधलंस ना, तरी तुला अनिकासारखी मुलगी शोधून सापडणार नाही. तुझं नशीब थोर, खूप बलवत्तर आहे नशीब. म्हणून आम्ही तुझ्याकडे मागणी मागायला आलेलो आणि मागणं घेऊन आलेलो. हा, आता ऋषी आणि अनिका दोघंही एकमेकांना पसंत करतात. दोघांचंही एकमेकांवर मन जडलंय. मग आपण कशाला खोडा घाला? आणि तसंही ऋषी आम्हाला पसंत आहे. म्हणजे ऋषी आमच्या महाजन कुटुंबाचा जावई म्हणून झाला तर आम्हाला त्याचा खूपच आनंद होणार आहे. म्हणून हे घे. अच्छा, हे नकोय का? आहे ना, दुसरे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक मिनिट. घे. तुला काय हवं ते घे. खूप चॉईस आहे. बडबड बंद करा. कळतंय का काय बोलताय? तुम्ही कोण होता ठरवणारे? माझी सून कोण होईल हे मी ठरवेन. कळलं? ठरवायचंय काय त्यात? सगळं तर ठरलंय. अनिका आणि ऋषी यांचा साखरपुडा होणार आहे. डॉक्टर, काही मेजर इंजुरीज नाही आहेत ना? डोंट वरी. अहो, थोडासा मुका मार लागलेला आहे. मी तुम्हाला एक ऑइंटमेंट लिहून देतो. ते लावलं ना की थोड्या दिवसात बरं वाटेल. काळजी करण्याचं काही कारण नाही हो. हे घ्या. चला येऊ मी. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. मला माफ करा. मी तुमच्याकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं. असं कसं झालं? तुम्हाला कधी काहीही त्रास होऊ नये म्हणून इतकी जपत असते मी, तरी काहीतरी चुकतंच माझं. आजी, नका रडू. आता डॉक्टरांनी सांगितलंय ना हो, काही टेन्शन नका घेऊ. हं? आजोबा, तुम्ही बी अजिबात टेन्शन घेऊ नका.
डॉक्टरांनी आता मलम दिले नव, ते लावलं की तुम्हाला बरं वाटेल. तुमच्याकडे रक्तचंदन आहे का? नाही ग. अर ते असलं की नाही, जखम असो नाहीतर काय लागलेलं असो मुकामार, लगेच बरं होतंय बघा. मी काय करतो, गावाकडे गेलो की घेऊन येतो येताना. मी पण बघते इथे कुठे मिळालं तर. पण मला एक गोष्ट अजूनही कळत नाहीये, यांची व्हीलचेअर अशी आपोआप सरकत कशी गेली? दुखतंय का? दुखतंय तो राजन आणतोय, औषध आणतोय, मी लावून देते. बरं वाटेल. हा, बरं वाटेल. अगं, काय केलंस हे? मी किती प्रेमाने आणलं होतं मी तुझ्यासाठी. काय बोलताय कळतंय का तुम्हाला? हो, मी फक्त बोलते, पण प्रत्यक्षात हे सगळं डोकं जे आहे ना ते अनिकाचं आहे. कारण माझ्या अनिकाचं तुमच्या ऋषीवर खूप प्रेम आहे आणि तिने मला सांगितलेलं की मी लग्न करेन तर फक्त ऋषीशी. असा हट्ट आहे तिचा. मग काय करणार, तिचा हट्ट तर पूर्ण करायला पाहिजे की नाही. नात आहे ती माझी लाडकी आणि तिच्या हट्टापायी म्हणून मग मी म्हटलं की तुमच्याकडेच बोलणी करायला यायचं. माझ्या अनिकाचं आणि तुमच्या ऋषीचं एकमेकांवर प्रेम आहे. दोघंही एकमेकांना पसंत करतायत. मग आपण कशाला अडता घालायचा? आणि तसंही आपलं स्टेटस जे आहे तेही सारखंच आहे. म्हणजे अगदीच तुझ्या रोहित सारखं नाही ना, त्याने जी काही बायको आणली ती काही तुला पसंत नव्हती किंवा काही, तर इथे तर काही तसं होऊ शकत नाही. मग माझ्या मनात विचार असा आला की मी जातेच आहे तर आपण साखरपुड्याची बोलणी का करू नये? म्हणजे काय होईल माहितीये का, की घरात जर सगळीच जण असतील, म्हणजे रोहित असेल, सतीश असेल, हे सगळ्यांनाच घेऊन आपण सहकुटुंब सहपरिवाराने आपण आपल्या साखरपुड्याची तारीख पक्की करू एक शकतो. मिनिट. नाही, आणि साखरपुड्याची तारीख झाल्यानंतर लग्न आपण धूमधडाक्यात एक लावू. मिनिट. तुम्ही कसं काय ठरवलं ते? तुम्ही होता कोण हे ठरवणारे? ऋषी माझा मुलगा आहे, त्याचं काय करायचं ते मी ठरवेन. अगं नयनतारा, हे बघ, तू जरी किती जरी म्हटलंस ना तरी लग्नाच्या गाठी आहेत ना ह्या स्वर्गात बांधल्या जातात. हा, आता तू उगीचच आड येऊ नकोस. सगळं काही ठरलेलं आहे. माझ्या अनेकांनी सगळं काही ठरवलंय. आणि एवढंच नाही, साखरपुड्याच्या दिवशी कुठली साडी नेसायची, कुठलं नेल पॉलिश लावायचं हे सुद्धा तिने ठरवलेलं आहे. तुला माहितीये का, या सगळ्या गोष्टी आहेत ना माझ्या सासूबाईंना आहेर काय द्यायचा, त्यांना कुठली साडी शोभेल, त्यांना कुठले दागिने शोभतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तिने केलेला आहे. बघ किती पुढे गेलेली आहे ती.